नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या पॉडकास्टमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर मंडळी, आज माझी तब्येत थोडी डाऊन आहे, त्याच्यामुळे मी आज छोटासा पॉडकास्ट घेऊन आले आहे तुमच्यासाठी. खूप मोठा नाही आहे, थोडंसंच बोलायचं आहे तुमच्याशी. कारण जसं तुम्ही मला मिस करता तसं मीही तुम्हाला मिस करते. तर एका वेळेला असं मनात वाटलं की नको आज राहू दे, पण नंतर मग तरी मन मानत नव्हतं. असं वाटत होतं की छोटासा का होईना तुमच्याशी थोडंफार तरी शेअर करते. आय होप की तुम्हाला आजचं पॉडकास्ट आवडेल आणि हे जे छोटंसं एफर्ट मी घेतलं आहे ते तुम्ही गोड मानून घ्याल. तर चला सुरुवात करूया आजच्या पॉडकास्टला. आज आपण बोलणार आहोत कोकणातल्या गोष्टीबद्दल. कोकणातली गोष्ट अर्थात बनिकेत आणि अंट्या आणि अंटीची गोष्ट. मी ह्याचे व्हिडिओ बघितले सगळे, जे काही कोल्हापूरचे आहे, अक्कलकोटचे वगैरे यांनी जे पोस्ट केले आहे, त्यामध्ये राहून राहून मला एकच प्रश्न परत परत पडतो की ह्याच्या आईला बेड रेस्ट सांगितलेली असताना एवढी काय गरज पडली आणि की आत्ताच्या आत्ताच ह्यांना हे दर्शन करायचं होतं. हा प्रश्न मला सतत पडतो की ह्या लोकांना म्हणजे काही स्वतःच्या जीवाची काळजी आहे की नाही आहे, की फक्त व्लॉग बनवणं हाच एक हेतू राहिला आहे यांच्या आयुष्यामध्ये. आणि लोकही यांना कमेंट करत आहेत की तुम्हाला देवाने बोलवून घेतलं, म्हणूनच त्यांनी एवढी स्ट्रेंथ दिली आणि म्हणूनच तुम्ही एवढा प्रवास करू शकला. या सगळ्या गोष्टी जरी बरोबर असल्या तरी मग असं वाटतं की जर डॉक्टरांनी सांगितलं आहे, आपण डॉक्टरांना देवाचं दुसरं रूप मानतो. जर डॉक्टरांनी आपल्याला काही गोष्ट सांगितल्या आहेत, काही गोष्टींवर बंधनं घातली आहेत, तर काहीतरी विचार करूनच घातली असतील. आणि आता जर नाही गेलो तर परत कधीच जाता येणार नाही, अशातला तर काही भाग नाही आहे ना. तर हे लोक इतकी घाई का करत आहेत? जर तुम्ही ह्याचा कोल्हापूर ते सोलापूर हा प्रवास बघितला तर तो किती हेक्टिक प्रवास होता, किती लाँग टाईम जर्नी होती ती. इतका वेळ प्रवास करूनही तिथे पोचल्यावरती नंतर ह्यांची तिथेही दगदग झाली, कारण खूप तिथे गर्दी होती. शनिवार रविवार असल्यामुळे, कदाचित सुट्टी असल्यामुळे खूप गर्दी होती आणि हल्ली देवस्थानांना सर्रास गर्दी असतेच. तर तेवढा हेक्टिक शेड्यूलनंतर तिथे उतरल्यानंतर त्यांनी ताबडतोब दर्शनाला गेले. ते दर्शन करून झाल्यानंतर तर तिथे ओव्हरनाईट स्टे करावा, तर तेही नाही. हे लोक परत रिटर्न कोल्हापूरला तेवढाच प्रवास करून परत आले. तुम्हाला जर माहिती असेल मंडळी, तर कोल्हापूरचा जो त्यांचा स्टे होता तो पूर्णपणे फ्री होता. त्यांना एका त्यांच्या ओळखीच्याने, त्यांच्या मित्राने तो करून दिला होता. तिथे त्यांनी त्याच्या रिसॉर्टचं म्हणा किंवा हॉटेलचं स्टेचं प्रमोशन केलं आणि त्या प्रमोशनपायी त्यांना ती रूम त्यांना फ्री मिळाली होती. त्यामुळे त्यांचा कल होता की कोल्हापूरमध्येच राहण्याचा. पण जर एखाद्या मुलाला इतकी काळजी आहे आपल्या आईवडिलांची, जर तो इतकं कमवतोस, तर मग तू थोडंफार खर्च करून तर सोलापूरला थोडे खर्च करून राहू शकलाच असतास. चला ठीक आहे, आपण हे मानूया की भक्तनिवास फुल्ली बुक्ड होता, भक्तनिवासमध्ये जागा नव्हती. पण मग प्रायव्हेटवाले तर होते ना. जरी तू दाखवलंस की तिथे 2,500-2,500 रूम होते, तर ठीक आहे ना, एकदा आपण आपल्या खिशातनं खर्च करून घेतली रूम तर काय फरक पडतो? म्हणजे एवढा आईच्या जीवावर बेतून तिला प्रवास करवण्यापेक्षा तर 2,500 तुला एवढे मोलाचे वाटतात, आईपुढे तुला 2,500 जास्त महत्त्वाचे वाटतात की तू एक रूम बुक नाही करू शकत. म्हणजे हे खरंच म्हणजे खूप सॅडनिंग होतं. भलेही त्यांना काही फरक पडत नसेल, त्यांना असं वाटत असेल ठीक आहे, आता आपण त्यांना बोललो तर ते म्हणतील की आम्ही आमचं बघून घेऊ, ठीक आहे, माझ्या आईला काय प्रॉब्लेम नव्हता तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे. सगळ्या गोष्टी बरोबर आहे, पण तुम्ही जे गोष्ट दाखवता एका अर्थी तुम्ही सतत बोलता की माझ्या आईला बेड रेस्ट सांगितलं, माझ्या आईला बेड रेस्ट सांगितलं आहे, तर आईसाठी आम्ही हे सगळं करतो, आईला झेपत नाही. तुम्ही बघितलं का ती जेव्हा नरसोबाच्या वाडीला गेली होती तेव्हा तिथे पायऱ्या तिला चढवत नव्हत्या, 2-2 माणसं तिला लागत होती. तर मग एवढं काय अडलं होतं मला तेच कळत नाही की एवढं जीवावर बेतून हे लोक दर्शनासाठी आसुसले होते. आणि दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या लोकांना जराही बिलकुल आपल्या खिशातलं खर्च नाही करायचं आहे. जिथे जावं तिथे ह्या लोकांना फ्रीमध्ये हवं असतं.
आणि त्याचे पूर्ण प्रयत्न चालू होते की सोलापूरमध्ये कुठेतरी ओळख निघावी, कोणीतरी त्याला कॉन्टॅक्ट करावा आणि त्याच्या राहण्याची सोय व्हावी. पण जेव्हा ते झालं नाही तेव्हा मग त्याने डिसाईड केलं की भलेही काही होऊ दे, त्रास झाला तरी चालेल, पण मी काही पैसे बिसे घालणार नाही आहे. माझ्यासाठी तर खूप मोठी अमाऊंट आहे, 2,500-2,500 रूम घेणं, तर मी परत येणार कोल्हापूरला एवढं ट्रॅव्हल करून. आणि तो त्यानुसार परत आला. ह्यावरूनच कळतं की ह्या लोकांना किती नॉलेज आहे आणि या लोकांना बिलकुलच जनरल नॉलेज नाही आहे, बिलकुल सेन्स नाही आहे कसं वागावं, काय करावं, आणि बिलकुल प्रेझेन्स ऑफ माइंड नाही आहे. ह्याची जी सो कॉल्ड IT वाली बायको आहे, हिला पण ही अक्कल नसावी. हे खूप खेदजनक आहे. शेम ऑन यू अंट्या फॉर दिस, रिअली. म्हणजे ठीक आहे, तुम्हाला सोलापूरला नाही मिळाला बाबा, पण ऑन द वे येताना तरी कुठेतरी अजून 1-2 तासाच्या अंतरावरती तुम्ही स्टे करू शकला असतात. एवढा लांबचा पल्ला गाठण्यापेक्षा एवढं मध्यरात्रीचा तुम्ही प्रवास केला, सकाळी 4 वाजता तुम्ही कोल्हापूरला पोचला, तर मध्ये कुठेतरी तुम्हाला लॉजिंग बोर्डिंगमध्ये वगैरे जागा मिळूनच गेली असती. पण हे डोकंच नाही आहे ना तुमच्याकडे. तुम्हाला फक्त म्हणजे बस ते कॅमेरा उचलून पकापक मारणं आणि कॅमेऱ्याच्या मागून जोरजोरात ओरडणं वेड्यासारखं आणि आवाज करणं, च्युइंगम चघळणं, ह्या पलीकडे दुसरं काही येतच नाही. त्यामुळे तुमच्याकडे ह्या गोष्टी एक्सपेक्ट करणं हे आमचीच चूक आहे, नाही का? आणि तू तुझ्या मित्राच्या हॉटेलचं किंवा लॉजिंग बोर्डिंगचं जे प्रमोशन करतो आहेस ना, तिथे काय आम्हाला थोडी ना फुकट राहायला मिळणार आहे. आम्ही तर पैसे देऊनच राहणार ना. तुला फुकट राहायला मिळालं म्हणून तू प्रमोशन करतो आहे. जेव्हा तुला खिशातनं द्यायची वेळ आली तेव्हा तू एक पैसा, एक दमडी टाकण्याची तुझी नाही तयारी, आणि तू आम्हाला दुसऱ्यांचं प्रमोशन करून दाखवतो. तिथे जर तुला पैसे देऊन राहायला लागलं असतं ना अंट्या, स्वतः पण तू राहायला नसतास. तू काय प्रमोशन करतो? प्रमोशन करण्यासाठी आधी स्वतःची तेवढी लायकी असावी लागते. आता मंडळी, इथे लायकीचा उद्देश माझा बोलण्याचा वेगळा आहे बरं का. म्हणजे मला हे म्हणायचं आहे की जेव्हा फ्री मिळतं ना, तिथेच हे लोक राहतात आणि त्याचं प्रमोशन करतात, वेरएज कॉन्ट्राडिक्टरी वागतात आणि असं दाखवतात की जिथे ह्या लोकांना पैसे द्यावे लागतात तिथे मात्र ह्या लोकांची तेवढी कुवतच नाही आहे की हे पैसे भरून कुठेही राहू शकतात. तर हे लोक प्रमोशन करण्याच्या लायकीचे नाहीत, हे मला इतकंच म्हणायचं आहे. आणि ह्याची बायको अंटी, ती तर बापरे मेड्डमच आहे. जर आपण एकदाही ती मागे बसत नाही, सतत तिला पुढच्या सीटवरच बसायचं असतं आणि तिथे बसून नुसत्या ऑर्डरी सोडत असते. आणि मग बोलेल की कॉफीमध्ये दूधच जास्त आहे, मला कडकच पाहिजे होती, साखरच कमी हवी होती, हा पेरूच गुलाबी नाही, मला गुलाबी पेरू हवा होता, असं नाही तसं. अरे इतकं आहे तर बाई उतर ना, तू उतर आणि स्वतः जसं पाहिजे तसं ऑर्डर कर, जसं पाहिजे तसं सांग, तुझे स्पेसिफिकेशन सांग. उंटावरनं कसल्या शेळ्या हाकतेस? एवढी कोण तू मॅडम लागून गेली ना? तू उतरते ना तुझा नवरा उतरतो, त्या सासऱ्याला उतरवतात आणि ते बिचारे आणून देतात. आणि या अंट्याचं कोकण प्रेम कुठेही जागृत होतं. म्हणजे असावं आपल्या मातीशी, आपल्याला प्रेम असावं आपल्या मातीशी, आपण एकनिष्ठ राहायला पाहिजे. पण ही सगळी आपलीच माणसं आहेत, आपण भारतातच आहोत. तू बाहेर जाऊन, तुम्हाला जसं मी आधी एका व्लॉगमध्ये मेन्शन केलं होतं की हा बाहेर जाऊन पण प्रत्येक वेळेला कोकणाशीच कम्पेअर करतो. इतकंच काय की जेव्हा वंदे भारतने गेलेला तेव्हा पण ह्याला ते खाणं नको होतं, त्याला नावं ठेवत होता आणि ह्याला घरी जाऊनच जेवायचं होतं. तर मुळात मला हा माणूस त्या लायकीचाच वाटत नाही की हा ट्रॅव्हल वगैरे. बाबा तू ट्रॅव्हलिंगचे वगैरे व्लॉग्स नको बनवत जाऊ, ते तुझी पद्धतच नाही आहे, ती तुझी स्टाईलच नाही आणि ते तुला कधी जमणार नाही. तुझ्यासारख्या माणसांनी ते कधी करू नये असं मला अत्यंत मनापासून वाटतं. आणि तुला कळकळीची विनंती आहे, जेव्हा हा माणूस तिथे, ती अंटी वडापाव खात होती सोलापूरला, तर म्हणाली ह्याच्यामध्ये चटणी नाही आहे, मला चटणी पाहिजे, चटणी नाही. तर अरे बाबा, तू त्यांना मागायची होती ना, सोलापूरची शेंगदाण्याची चटणी किती फेमस आहे, त्याने तुला वाटीभर चटणी आणून दिली असती, घरी पण बांधून द्यायला पॅक करून दिली असती. पण तू तोंड उघडशील तेव्हा ना, हे म्हणजे चटणी मागवण्याच्या ऐवजी हा काय म्हणतो की अरे बाबा खा ते, हे काय आपलं गाव नाही आहे, आपलं कोकण नाही आहे की इकडे तुझे सगळे नखरे चालणार आहे, असं नाही चालत, इथे असंच मिळतं. अरे तू कोण?
कोण तू असं प्रत्येक गोष्टीला असं आपल्या गावाशी प्रत्येकाला जसं तुला तुझ्या गावचं प्रेम आहे तसं सोलापूरकरांना त्यांच्या गावाबद्दल अभिमान आहे, प्रेम आहे. जर ते बघतील ना तुला बरोबर करतील. आणि तू च्युइंगम चघळण्याऐवजी दुसरं काय करू शकतो का, ते थूक आणि जरा तोंड उघड तुझं ते च्युइंगम बाजूला करून. ते केलं असतंस ना तुला ढीगभर चटणी आणून दिली असती. तर तू डायरेक्ट कन्क्लुजनवर कसा पोचू शकतो की इथे चटणी नाही मिळत, असंच खावं लागतं म्हणून. पण म्हणतात ना ठकास महाटक भेटतातच, तसं ह्याला भेटलं. ह्याला सोलापूरमध्ये कोणी मदत केली नाही आणि फक्त दर्शन करून आल्यापावली परत जावं लागलं. बरं झालं, असंच पाहिजे आणत्या तुला. आणि सगळ्यात मजेची गोष्ट झाली जेव्हा ह्याला रंकाळ्याला एक भाऊ भेटला जो फिशिंग करत होता. आणि हा त्याला म्हणाला की रोज इतक्याच मच्छी भेटतात. तर तो माणूस यांना म्हणाला की आमच्याकडे भेटत नाही, मिळतात. कुठले तुम्ही, पुण्याचे का? तर हा कसला मागे हटतोय, स्वतःची चूक असली तरी मान्य करतोय का? ह्याने तर आमच्या कोकणाचं नाव खराब करून टाकलं आहे ह्याच्यासारख्या लोकांनी. हा म्हणतो की नाही आमच्याकडे भेटतातच, मी कोकणातला आहे, आमच्याकडे भेटतात बरं का. अरे बाबा, तुम्ही कुठची भाषा बोलता आणि कशाला उगाचच म्हणजे जनरलाइज करता. नाही भेटत आमच्याकडे, वस्तू मिळतात आणि ज्या सजीव गोष्टी असतात, माणसं फक्त भेटतात, बाकी सगळ्या गोष्टी मिळतात. आणि मुळात म्हणजे तसं पाहायला गेलं तर मासे ना मिळतात ना भेटतात. म्हणजे जर बाजारात असतील तर मिळतात, ते बरोबर आहे त्यांचं, मासे मिळतात. पण जर गळाला मासा लागतो, तो भेटत पण नाही आणि तो मिळत पण नाही. तर हे कोणते जे सो कॉल्ड सेलिब्रिटी यूट्यूबर्स आहेत हे स्वतःला कोकणी समजतात आणि मग कोकणची भाषा मालवणी वगैरे असं पण बोलून जे प्रमोट करतायत आणि जे म्हणतायत की आम्ही अस्सल मालवणी आहे आणि आमची ही भाषा आहे. तर बाबांनो, तुम्ही अत्यंत चुकीची भाषा बोलत आहात आणि अत्यंत म्हणजे लो लेवल आहे तुमची. तर प्लीज जनरलाइज करू नका. ही कोकणची भाषा नाही. कोकणची लोक शुद्ध मराठी बोलतात. माझी आजी जी होती ती 4थी पास होती त्यावेळची, तरीही ती खूप स्पष्ट आणि शुद्ध मराठी बोलायची. ती लहानाची मोठी राजापूर भू येथे झाली होती आणि नंतर सासर तिचं लांजा रत्नागिरी. तर पूर्ण गावीच आयुष्य गेलं असूनसुद्धा ती स्पष्ट मराठी बोलायची. तर त्यामुळे कोकणची माणसं असं काही म्हणजे तुम्ही जे म्हणता तसं मराठी बोलतात, ला ल म्हणणं किंवा आणि पाणीची भाषा बोलणं आणि भेटणं अशी जी शब्द प्रचार करणं, हे जनरलाइज करू नका. ती तुमच्यापुरती भाषा असेल, तुम्ही बोलत असाल तसं, पण कोकणवासी अशी भाषा बोलत नाहीत. अजून एक मला इथे क्लॅरिफिकेशन द्यायचं आहे. जे झमुरा बोलतो की माझी आई अशी भाषा बोलायची म्हणून मी असं बोलायला लागलो, किंवा त्याची आई बोलते की मी असं बोलते म्हणून माझी मुलं असं बोलतात. तर तसंही नसतं, कारण मी असे कितीतरी फॅमिलीज बघितल्या आहेत. जसं घरी आपण म्हणजे माझ्या हजबंडकडे, नवऱ्याकडे, की घरी त्यांची बोलीभाषा कोकणी आहे. ते गोवन आहेत तर ते कोकणी बोलतात, पण आई वडील कोकणी बोलून पण मुलं स्पष्ट मराठी बोलतात. कारण ते बॉर्न अँड ब्रॉटअप मुंबईमध्ये झालेले आहेत. तर मुंबईमध्ये शाळेमध्ये वगैरे आपण जातो, आपल्या आजूबाजूला लोक मराठी बोलतात, तर त्यांचं ऐकून आपल्याला ऑब्वियसली मराठी चांगलं यायला लागतं. तसंच मी जिथे बेबीसिटिंगला होती लहानपणी, त्या काकी मालवणी होत्या. तर त्या घरात मालवणी बोलायच्या, पण त्यांची मुलं खूप स्पष्ट आणि छान मराठी बोलतात. कारण तेच आहे की समाजात आपण जेव्हा वावरतो तेव्हा मला तरी असं वाटतं मुंबईत राहणारा प्रत्येक माणूस, मग त्याची भाषा कुठलीही असू दे, तो मराठी छानपैकी बोलायला शिकतोच. तर त्याच्यामध्ये हे रिझन असूच शकत नाही की आई अशी बोलते म्हणून मुलं अशी बोलायला लागली, अनलेस तुमच्या मुलांना बिलकुलच एक्सपोजर नाही आहे, ते अनपढ गवार आहे, कधी शाळेत लोकांशी मुलांशी बोलले नाहीत, कधी संवादच साधला नाही, नुसते घरकोंबडेच बनून राहिले असतील तर मग बाबा माहिती नाही. पण जर तुम्ही एका समाजात उठता बसता, जर तुमचं एक चांगलं अपब्रिंगिंग झालं आहे, तर ऑब्वियसली तुम्हाला खूप चांगलं मराठी, इंग्लिश यावर एका मुंबईकराचं प्रभुत्व असतंच. पण मस्त मला खूप मजा आली जेव्हा त्या कोल्हापूरकराने
आपल्या अंट्याची एकदम पटकन फिरकी घेतली आणि त्याला विचारलं की तुम्ही पुणेकर का, पण रादर मला तोच पुणेकर वाटत होता. असं वाटत होता की पुण्यावरून आला आहे आणि कोल्हापूरला सेटल झाला आहे, ज्या अर्थी त्याने पटकन म्हणजे त्याला उलटं उत्तर दिलं. तर खूप मस्त असं भेटतात म्हणून स्वतःला जास्त शहाणं समजू नये. पण आपला बनिकेत कसला, तो पण बिलकुल बाज नाही आला. त्याने पण म्हणजे असं म्हणतात ना, गिरे तो भी टांग ऊपर, त्यातलाच प्रकार आहे त्याचा पण. असो तर मंडळी, आजचं पॉडकास्ट मी इथेच थांबवते आणि आय होप तुम्हाला आवडलं असेल. जाता जाता फक्त एकच सांगते की तुम्ही बघतच असाल आपल्या चमनचे, तर तो टाकतो आहे व्हिडिओज लग्नाचे आणि हळदीचे, पण त्याला काय अर्थ आहे, काय एकदम नॉनसेन्स व्हिडिओ वाटत आहेत मला. उचलले आणि टाकले, काय इतकं मोठं मोठं बाता मारत होता, एडिटिंग करतो आहे आणि हे करतो आहे ते करतो आहे, काय तर दिसत नाही घंटाचं एडिटिंग त्याच्यामध्ये. असं वाटतं उचलून टाकलेत आपले जी कॅसेट आहे ती, बस ते ट्रान्सफर करण्यात जे वेळ लागला असेल तितकंच, पण बाकी त्याच्यात काही खास असं दिसत नाही आहे. ना व्हॉइस ओव्हर आहे, ना माणसांची ओळख आहे, ना कोण काय. आपलं बघतायत आपले आणि लोक पण काय मूर्खासारखे, मस्त मजा आली, छान दिसतंय, छान जुने दिवस आठवले. काय तुम्ही त्यातल्या माणसांना पण ओळखत नाही, काहीतरी नुसतं आपलं चाललं आहे, कशाचा कशाशी काही संदर्भ लागत नाही. ह्याच्यापेक्षा तर त्याने फोटो दाखवले असते आणि माणसांची तोंड ओळख करून दिली असती तर जास्त बेटर होतं असं मला तरी वाटतं. तर तुम्हाला काय वाटतं मंडळी, ते तुमचं मत मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तर होपफुली उद्या मला बरं वाटेल तर मी उद्या एक छानसं पॉडकास्ट घेऊन येईन. तर भेटूया आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये उद्याच्या भागात. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्त राहा. टेक केअर, बाय, मासलामा.